नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप या ठिकाणी शासनाने 10 लाख शेतकऱ्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि 10 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप अगदी निग्लिजिबल अमाऊंट म्हणजे 10% अमाउंट आणि 5% अमाउंट एस-सी आणि एस-टी साठी अशी फक्त थोडक्या अमाउंटमध्ये या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप दिले जाणार आहेत आणि यासाठी अर्ज करत असताना बरेच शेतकरी या ठिकाणी काही चुका करत असतात. या चुका टाळून कशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती किंवा पीसी वरती तुम्ही घरच्या घरी अगदी 2 मिनिटामध्ये कशा पद्धतीने अर्ज भरू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी पीसी वरती तुम्हाला अर्ज भरून दाखवणार आहे. अशाच प्रकारे तुम्ही या ठिकाणी मोबाईलवरती सुद्धा अर्ज भरू शकता. मित्रांनो, परंतु अर्ज भरत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुमच्याकडे आधार, बँक पासबुक, एक छोटा पासपोर्ट साइज फोटो आणि या ठिकाणी तुमची सातबारा या ठिकाणी या पूर्ण डॉक्युमेंट्स या ठिकाणी 4 डॉक्युमेंटची जे काही पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला 500 केबीच्या मध्ये या ठिकाणी करून ठेवायची आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला एका ॲपची मदत घ्यावी लागणार आहे. पीडीएफ कॉम्प्रेसर नावाचं ॲप या ठिकाणी तुम्ही प्ले स्टोअर मधून डाउनलोड करायचं आहे. ह्या ॲपची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 4 डॉक्युमेंटची पीडीएफ केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अर्ज आहे हा अर्ज कशा पद्धतीने अगदी अचूक भरायचा आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र आणि अपात्र ठरतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला आपण हे घेऊया कट करून आणि येऊया क्रोम ब्राउझरमध्ये. मित्रांनो, क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिंपल टाईप करायचं आहे महाडिस्कॉम. मित्रांनो, या ठिकाणी जी काही पहिलीच वेबसाईट आहे या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हा जो काही सिम्बॉल आहे या सिम्बॉल वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काही सूचना येतील फ्रॉड पासून वाचण्यासाठी. बरेचसे काही फ्रॉड आहेत शेतकऱ्यांसोबत होत आहेत. वेगवेगळ्या कंपन्या महाडिस्कॉम सारखंच एक पोर्टल बनवलं जातं आणि तिथून मेसेज तुम्हाला केले जातात आणि पैसे भरून तुमच्यासोबत फ्रॉड केलं जातं. हे सूचना आहेत या ठिकाणी मराठी करायचं आहे आणि मराठी करून तुम्ही या सूचना वाचून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी करून घ्यायचं आहे तुम्हाला हे क्लोज. या ठिकाणी बघू शकता की खाली आल्यानंतर या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप ही जी काही पहिलीच या ठिकाणी लिंक आहे या लिंक वरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर समजत नसेल तर या ठिकाणी बघू शकता की हे मराठी लँग्वेज तुम्हाला करून घ्यायची आहे. मराठी लँग्वेज केल्यानंतर या ठिकाणी तुमचा पूर्ण फॉर्म आहे हा व्यवस्थित तुम्हाला भरता येऊ शकतो आणि ही माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजू शकते. तुमच्या जर काही मनामध्ये प्रश्न डाऊट असतील तर या ठिकाणी तुम्ही वारंवार विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी टाईप करून टॅब करू शकता आणि तुम्ही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळवू शकता. मित्रांनो, या ठिकाणी योजनेची माहिती कशा प्रकारे योजना आहे, तुम्हाला काय काय करायचे सर्व या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी GR आहेत, हे GR सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जायचं आहे लाभार्थी सेवामध्ये. या ठिकाणी अर्ज करा, अर्जाची सद्यस्थिती आणि पेमेंट करा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा अर्ज करायचा आहे, त्यामुळे आपण यावरती टॅप करून घेऊया. तुम्ही जर पहिला अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे तर या ठिकाणी यावरती टॅप करायचा आहे. इथे टॅप केल्यानंतर या ठिकाणी MKID असेल, MSID असेल किंवा MTID असेल ही या ठिकाणी तुम्हाला ID टाकायची आहे आणि सर्च करायचं आहे. तुमची या ठिकाणी सद्यस्थिती दाखवेल. या ठिकाणी आपण वेळ वाया न घालता अर्ज करा यावरती क्लिक करून घेऊया. मित्रांनो, इथे आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील. या ठिकाणी तुम्हाला काहीही छेडछाणी करायची नाहीये. सरळ यायचं आहे दुसऱ्या कॉलम मध्ये अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील यावरती तुम्हाला आता व्यवस्थित डिटेल काळजीपूर्वक माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. ही माहिती आपण या ठिकाणी भरून घेणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आधार कार्डचा क्रमांक या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आधारचा क्रमांक दाबल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने यावरती टॅप करायचा आहे. या ठिकाणी एक सूचना येईल अर्ज करण्यासाठी कृपया सर्व तपशील व्यवस्थित भरा. या ठिकाणी ओके करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमचा जिल्हा जो काही आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
या ठिकाणी जो काही तालुका आहे हा तालुका या ठिकाणी टाकून घेऊ शकता. तुमच्या गावाचं नाव, कोणत्या गावामध्ये तुमची शेती आहे, तुम्ही कुठेही राहत असाल परंतु या ठिकाणी तुमच्या जी काही शेती आहे या शेतीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायची आहे. मित्रांनो डार्क वॉटर शेड या ठिकाणी आपल्याला नंतर हे काढता येतं. मित्रांनो या ठिकाणी मुख्य सर्वेक्षण क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जो काही आहे तो. आणि या ठिकाणी तुमचे जे काही बटे आहे म्हणजे सर्वे मध्ये या ठिकाणी बटे असतात, हे बटे या ठिकाणी तुम्हाला टॅप करून घ्यायचे आहेत. मित्रांनो या ठिकाणी शेतीचा प्रकार सेल्फ आहे का शेअर्ड आहे म्हणजे सामायिक आहे का स्वतःचे आहे, या ठिकाणी जे काही असेल ते टाकून घेऊ शकता. जमीन मालकाचे नाव या ठिकाणी ऑटोमॅटिकली येईल, या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. शेतीचा प्रकार या ठिकाणी शेती किती एकर आहे तर या ठिकाणी दाखवेल किती एकर आहे ते. मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की तुमचं जर शेत 2.5 एकराच्या खाली असेल तर 3च्या पंपासाठी तुम्ही अवश्य मागणी करू शकता. 2.5 ते 5 एकरच्या दरम्यान असेल तर 5चा पंप मागणी करू शकता आणि 5च्या वर असेल एकरच्या वर तर तुम्ही या ठिकाणी 7.5चा पंप या ठिकाणी अप्लाय करू शकता. मित्रांनो एक मात्र महत्वाचं आहे की ते एकाच सर्वे मध्ये असणं महत्वाचं आहे. मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचं नाव लिहायचं आहे, आधार मध्ये आहे तसं. मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराच्या वडिलांचे नाव जे आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी लिंग चॉईस करून घ्यायचं आहे जे काय आहे ते. या ठिकाणी तुम्ही कोणत्या कास्टमध्ये वाचता, या ठिकाणी SC ST असेल तर या ठिकाणी बिलकुल तुम्ही त्यावरती टॅप करा, कारण का 5% या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट भरायची आहे. मित्रांनो या ठिकाणी OBC आणि जनरलसाठी 10% अमाऊंट भरायची आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर कंपल्सरी या ठिकाणी तुम्हाला टाकणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. या ठिकाणी घर क्रमांक जे असेल ते, या ठिकाणी तुमचं जे काही गावामध्ये लोकेशन आहे ते लोकेशन या ठिकाणी टाकून घेऊ शकता. मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा जिल्हा तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव जशास तसं या ठिकाणी जे काही आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पिनकोड ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुमच्या समोर दाखवलं जाईल, जे काय आहे ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी जलस्रोत प्रकार, जलस्रोत आणि सिंचन माहिती तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. वेल म्हणजे विहीर, या ठिकाणी बोरवेल म्हणजे तुमच्याकडे बोर. या ठिकाणी व्यवस्थित आणि अचूक माहिती तुम्हाला द्यायची आहे. आपण या ठिकाणी बोरवेल करूया. या ठिकाणी तुमच्याकडे विहीर असेल तर विहीर करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला जर खोदायची असेल तर तुम्ही यासाठी एक्स्ट्राची माहिती थोडीशी लिहू शकता, कारण का परत तुम्हाला पाईप कट करावा लागणार नाही किंवा कोणता प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. या ठिकाणी जे काही तुमचा पाण्याचा सोर्स आहे ते या ठिकाणी लिहू शकता. या ठिकाणी पाण्याची प्रकार कसा आहे, हार्ड आहे, सॉफ्ट आहे, अशा पद्धतीने तुमच्या बोरचं पाणी किती फूट आहे, 250 फूट बोर आहे का 250 फूट या ठिकाणी तुम्ही पाईप मागू शकता. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणतीही चूक करायची नाही, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी बोरचा पाईप कमी येईल या ठिकाणी. त्यामुळे व्यवस्थित अमाऊंट या ठिकाणी अंक टाकून घ्यायचा आहे, जेवढा फूट बोर आहे तेवढा. मित्रांनो या ठिकाणी विद्यमान शेत तलाव आहे का, असेल तर यस, नसेल तर नो करून टाका आणि या ठिकाणी तुम्ही घ्यायचं आहे वर स्क्रोल करून. या ठिकाणी कृषीचा जो काही तपशील आहे, किती पीक घेतलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पूर्ण या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. मित्रांनो या ठिकाणी खरीप आणि रब्बी या ठिकाणी आपण दोन्ही पीक घेतले असल्यामुळे या ठिकाणी आपण 2 पीक या ठिकाणी माहिती दिली. विद्यमान पंपाचा तपशील, या ठिकाणी मी विद्यमान पंप वापर करता आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा बिंदास. या ठिकाणी असेल तर कशा कशा पद्धतीने कितीचा पंप वापरता, काय डिझेल आहे का, या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला येईल. आपल्याकडे नसल्यामुळे आपण या ठिकाणी नो करून घेऊयात, या ठिकाणी झंझट खतम. या ठिकाणी आवश्यक पंप तपशील, या ठिकाणी आपल्याला इथं मात्र कोणतीही चूक करायची नाही. तुम्हाला कोणता पंप हवाय यासाठी व्यवस्थित अगोदर डोक्यामध्ये विचार करा आणि व्यवस्थित माहिती भरून घ्या. या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला 3चा पंप हवा असेल तर 22,000 पेमेंट करायचं आहे. 5चा हवा असेल तर या ठिकाणी तुम्हाला 32,000 पेमेंट करायचं आहे आणि 7.5चा पंप हवा असेल तर या ठिकाणी 45,000 या ठिकाणी तुम्हाला
पेमेंट करावं लागणार आहे। या ठिकाणी तुमच्या आर्थिक दृष्ट्या आणि तुमच्या शेतीला जे काही हवा आहे प्रोडक्ट, या प्रोडक्टचा विचार करून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे। आवश्यक पंपाचा तपशील या ठिकाणी आपली शेती कमी असल्यामुळे या ठिकाणी आपण सबमर्सिबल म्हणजे पाण्यात बुडणारा आणि सरफेस म्हणजे वरचा, या ठिकाणी ऍक्च्युअली जे काही हवा असेल ते तुम्ही या ठिकाणी करून घ्या। आपण पाणबुडे मोटरसाठी या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत। आवश्यक पंप तपशील या ठिकाणी वॉटर मध्ये, या ठिकाणी HP मध्ये या ठिकाणी आपल्याला फक्त 3चा पंप या ठिकाणी मिळू शकतो, 5चा अप्लाय केला तरी या ठिकाणी मिळू शकणार नाही। मित्रांनो, या ठिकाणी बँक खाते जे काही नंबर आहे हा नंबर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी खातेदाराचे जे काही नाव आहे हे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी IFSC कोड जो काही आहे SBI चा तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि बँकेचे नाव या ठिकाणी बँक तपशील शोधा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तपशील ऑटोमॅटिकली शोधला जाईल। या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरून घेतल्यानंतर या ठिकाणी तुमची ब्रांच कोणत्या शहरामध्ये आहे हे तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण माहिती झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा ऑटोमॅटिकली सर्वे नंबर येईल। या ठिकाणी किती तारखेला तुम्ही फॉर्म भरला आहे हे व्यवस्थित सगळं वाचून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सर्व तुम्ही तपशील वाचला आहे किंवा मी फॉर्म भरलेला आहे, सर्व माहिती बरोबर आहे हे सर्व या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे। या ठिकाणी चारही रकान्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी टॅप करून घेतल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की तुम्ही 7/12 अपलोड करायचं आहे, आधार कार्ड, बँक पासबुक आणि पास फोटो। या ठिकाणी मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की तुम्हाला जे काही PDF कॉम्प्रेसर मध्ये तुमच्या ज्या काही इमेज आहेत ह्या इमेजची PDF करून घ्यायची आहे आणि सेव्ह मोबाईल मध्ये किंवा तुमच्या PC मध्ये करून घ्यायचे आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण घेऊया ते चूज करून। मित्रांनो, या ठिकाणी PDFच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, JPG किंवा कोणतीही या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्हाला अपलोड करायची नाही आहे। या ठिकाणी आधारची प्रत अपलोड करून घ्यायची आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमचं जे काही पासबुक आहे या ठिकाणी पासबुक तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेवटचा भाग येतो तो म्हणजे तुमचा छोटासा फोटो। मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट्स चॉईस केल्याशिवाय तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करायचं नाही। एक या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड होत नाही, त्यामुळे चारही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी अपलोड वरती क्लिक करायचं आहे। अपलोड क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली बघू शकता की 100% या ठिकाणी अपलोड तुमच्या फाईल होत आहे। या ठिकाणी चारही फाईल तुम्हाला अपलोड करून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पूर्ण फॉर्म कंप्लीट झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही शेवटी बघू शकता अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी बोरवेल रुंदी प्रविष्ट करा, या ठिकाणी तुमचं जर काही एखादा घटक राहिला असेल तर या ठिकाणी तुम्ही त्या घटकावरती जाऊन परत ती माहिती भरायची आहे। मित्रांनो, या ठिकाणी बोर
वेल आपला किती फूट आहे हे लिहायचं, म्हणजे किती रुंदी आहे हे लिहायचं राहिलेलं आहे. या ठिकाणी परत यायचं आहे आणि अर्ज सादर करावरती जायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी सूचना येईल, रिफ्रेश करू नका किंवा कीबोर्डचं कोणतंही बटन दाबू नका. या ठिकाणी ओके ओके करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पूर्ण फॉर्म या ठिकाणी भरणं झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे, आधार कार्ड क्रमांक आहे किंवा तुमचा लाभार्थी क्रमांक आहे, हा लाभार्थी क्रमांक या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. आणि यानंतर तुम्हाला जे काही ऑप्शन येईल या ठिकाणी तुम्ही शेवटी बघू शकता की रक्कम भरणा करा हे ऑप्शन आलेलं आहे. आणि तुमच्याकडे जेव्हा रक्कम येईल एक 5 ते 7 दिवसाच्या नंतर किंवा लगेच जरी आलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही रक्कम भरणा यावरती क्लिक करून या ठिकाणी तुमची जी काही रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी भरू शकता. मित्रांनो, रक्कम कशा प्रकारे भरायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हे अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक करा आणि जराही तुम्हाला हेल्प झाली असेल तर माझ्या चॅनलला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवायचं आहे. आणि याची जी काही स्क्रीनशॉट असेल किंवा प्रिंट आहे ही प्रिंट तुमच्या जवळ ठेवायची आहे आणि तुमच्या जीमेलला टाका किंवा हार्ड कॉपी काढून घेऊ शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.